महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबाई, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिबा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई, रमाई, अहिल्यादेवी या सर्वांना आणि त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांना मानाचा मुजरा करते. आज मंचावरती विराजमान असणारे, खरं तर आज दडपण येत आहे, कारण आदरणीय भाईंच्या समोर भाषण करायचं म्हणजे हेडमास्टरांच्या समोर शाळेत नुकत्याच प्रवेश घेतलेल्या मुलीनं भाषण केल्यासारखं वाटतं. पण भाई समजून घेतील अशी अपेक्षा करते. आमचे मार्गदर्शक शिवसेनेचा ढाणा वाघ सन्माननीय रामदास भाई कदम या ठिकाणी उपस्थित असणारे, पुरंदरचे धुरंधर सन्माननीय विजयबापू शिवतारे साहेब, आदरणीय ममताताई लांडे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व सन्माननीय जिल्हा प्रमुख, सर्व सन्माननीय पदाधिकारी, कारण बराच उशीर झालेला आहे त्यामुळे सन्माननीय विचारमंच आणि इथे उपस्थित असणाऱ्या बाळासाहेबांच्या सच्च्या शिवसेनेचे मावळे आणि रणरागिणींनो, तुम्हाला सगळ्यांना मानाचा जय महाराष्ट्र. सर्वात आधी तर मला या ठिकाणी सांगायचे की कार्यक्रम सुरू होत असताना दोन खूप महत्त्वाच्या घटना घडल्या. त्यातली पहिली घटना अशी घडली की ज्या वेळेला शिवसेनेच्या सदस्य नोंदणी उपक्रमाचं उद्घाटन होत होतं आणि पहिला फॉर्म डिजिटल स्वरूपामध्ये जेव्हा आदरणीय बापूंचा भरला गेला, तेव्हा आमच्या नेत्या आदरणीय नीलमताई तिथे आवर्जून म्हणाल्या की थोडं काहीतरी चुकतंय, विजय बापू शिवतारे या नावाच्या आधी आमदार किंवा नामदार असायला पाहिजे होतं. 2019ला जी चूक आपल्याकडून झालेली आहे ती चूक दुरुस्त करण्याची संधी आपल्याला 24ला येते. मला वाटतं की जेव्हा एखाद्या बहिणीच्या हृदयामधून भावासाठी इतक्या सदिच्छा बाहेर पडतात त्यावेळेला ते नक्कीच खरं होत असतं. मला वाटतं की 24च्या विजयाची भविष्यवाणी आदरणीय नीलमताई आत्ताच करून गेलेली आहे. त्याच्यानंतर खूप महत्त्वाची अजून एक घटना तशी खूप साधी असते पण त्याचा अर्थ खूप मोठा असतो. महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री ज्यांनी प्लास्टिक बंदीचा खऱ्या अर्थाने कायदा केला ते आदरणीय रामदासभाई कदम यांचा जेव्हा सत्कार होत होता आणि प्लास्टिकच्या आवरणामध्ये जेव्हा आदरणीय भाईंना फुलं दिली गेली तेव्हा बघा की बाळासाहेबांच्या तालमीत घडलेला सच्चा शिवसैनिक हा किती कर्तव्यनिष्ठ असतो. भाईंनी आवर्जून सांगितलं की ते प्लास्टिकचं आवरण बाजूला काढून ठेवा. भाई तिथे तुम्ही सांगितलं, भाईंनी या कृतीमधून दाखवून दिलं कि सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से, कि सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से और खुशबू कभी आ नहीं सकती प्लास्टिक के फूलों से. त्यामुळे ही प्लास्टिकची फुलं, हे प्लास्टिकचं आवरण कुठेतरी बाजूला काढणं ही जबाबदारी ते किती संयमानं आणि शौर्यानं पेलतायत याचं उदाहरण मला वाटतं आदरणीय भाईंनी त्या कृतीच्या माध्यमातून करून दिलं. कुठल्याही विषयाला हात घालण्याच्या आधी सगळ्यात आधी मला या पुरंदरच्या मातीला अभिवादन करायचंय, या पुरंदरच्या मातीवरती नतमस्तक व्हायचंय. कारण ज्यावेळेला अवघ्या महाराष्ट्रातून जनता ही येळकोट येळकोट जय मल्हार करीत आपल्या कुलदैवताला साकडं घालण्यासाठी या पुरंदरच्या मातीमध्ये येते, ज्या वेळेला या पुरंदरच्या भूमीमध्ये, या सासवड पुरंदरच्या भूमीमध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचा पहिला पराक्रम बहरतो की आपल्या भवानी तलवारीने अवघा हिंदुस्तान हलवून गेले, मुठभर मावळ्यांना घेऊन लाखो सैतानांना नडून गेले, वाघनखानं अफजल्याचा कोथळा काढून गेले आणि स्वर्गातल्या देवांनी सुद्धा ज्यांना झुकून मुजरा करावा असे छत्रपती शिवबा या महाराष्ट्रामध्ये बोलले. त्या छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष असणारी ही पुरंदरची भूमी. तर दुसऱ्या बाजूला हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी की अंगार होता स्वराज्याचा, अरे अंगार होता स्वराज्याचा, शृंगार होता मासाहेब जिजाऊंच्या संस्काराचा आणि मृत्यू सुद्धा नतमस्तक व्हावा असा पुत्र होता माझ्या शिवबाचा. छत्रपती संभाजीराजांची ही जन्मभूमी आणि या जन्मभूमीचा, या शौर्यभूमीचा, या भक्तिपीठाचा हा इतिहास की जिथे आचार्य अत्रे, जिथे सोपानदेवांची समाधी आहे, जिथे श्रीनाथ मस्कोबा आहेत, अशा या भूमीमध्ये मला वाटतं आज आपण इतिहास घडवण्यासाठी जमलोय. खरं तर 2 तारखेला मेळावा होणार होता, 9 तारखेला
भाई कधी कधी खूप मला वाटतं की खूप काही सांगून जातो इतिहास. आज 9 डिसेंबर, आज काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनियाजी गांधी यांचा आज वाढदिवस आहे. आणि मला वाटतं की थोडंसं वयस्कर झालेल्या ताई आहेत, त्यांना आपण वाढदिवसासाठी सगळ्यात उत्तम भेट विश्रांती करा हेच देऊ शकतो. त्यामुळे ज्या पक्षाच्या त्या नेत्या असतील किंवा ज्या पक्षाचे आमदार आज सध्या पुरंदरमध्ये असतील, त्यांना इथून पुढची वर्ष पूर्ण आराम आणि विश्रांती लाभावी हीच आपण त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देऊया. आज मला माहिती नाही की त्यांच्या पक्षाचे आमदार असून सुद्धा कुठला कार्यक्रम एवढा थाटात होतोय का नाही माहित नाही, पण आज आमचे 2 वाघ या ठिकाणी बसलेत. शिवसेनेचा ठाण्या वाघ आदरणीय रामदास भाई कदम आणि आदरणीय विजय बापू शिवतारे. दोघांच्यासाठी एवढंच म्हणते की अरे निवडणुकीतला विजय किंवा पराजय हा वाघाच्या किंवा नेत्याच्या शौर्याची परीक्षा करू शकत नसतो, कारण शेर खुद अपनी ताकत से जंगल का राजा कहलाता है. जंगल में कभी चुनाव नहीं होता. आणि त्यामुळे आज आपल्याला या ठिकाणी सांगायचं की आज एकादशी आहे. आजपासून बरोबर 15 दिवस आधी कार्तिकी एकादशीच्या यात्रेच्या निमित्तानं पंढरपूरला गेले. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये, ज्या वाळवंटात ज्ञानोबा तुकोबारायांचे अभंग रंगले, तिथं काही वयस्कर वारकरी तिथे बसलेले होते. पुंडलिकाच्या मंदिराच्या शेजारी बसलेल्या वारकऱ्यांना पदस्पर्श करून दर्शन घेतलं आणि त्यांनी माझ्या खांद्यावर जेव्हा भगवा बघितला, धनुष्यबाण बघितलं, त्यांनी विचारलं की एकनाथजी शिंदे साहेबांच्या शिवसेनेचं काम करताय का? मी म्हटलं हो, अभिमानानं सांगते एकनाथजी शिंदे साहेबांच्या सोबत आहे. मळकटलेले धोतर, कळकटलेली बंडी, डोक्यावरती मळलेली टोपी, अतिशय जाडभिंगाचा चष्मा, सुरकुतलेला चेहरा आणि कपाळावरती विठ्ठलाचा बुक्का असं असलेल्या त्या वारकऱ्यांनी मला दोन्ही हात जोडून सांगितलं की आमचा एक निरोप ताई मुख्यमंत्री साहेबांच्या पर्यंत पोहोचवायचा आहे. आम्ही काही त्यांना तिथपर्यंत मुंबईला जाऊ शकणार नाही, पण त्यांना सांगा की दर महिन्याच्या एकादशीला विठोबारायाचं दर्शन घ्यायचं ही आमच्या घराण्याची पद्धत होती. की सोन्या रुपयानं मडला मार वाड्याचा बालाजी, शेतकऱ्याचा इठोबा तुळशीच्या पानामध्ये राजी. पण नंतर परिस्थिती बदलली, व्यवहार लेकाच्या हातात गेला. त्याला 4 कच्ची बच्ची, कधीतरी पिकणाऱ्या, कधीतरी आसमानी सुलतानी संकटात भेदल्या जाणाऱ्या शेतीच्या उत्पन्नात पोराला 4 कच्च्या बच्चांचं पोट भरता येईना आणि त्याला मला एसटीला पंढरपूरला जायला पैसे देता येईना. घराण्याची परंपरा चुकत होती. एकादशीला विठोरायाचं दर्शन होत नव्हतं, अन्नाचा घास गोड लागत नव्हता. पण एकनाथजी शिंदे साहेबांनी 75 वर्षापुढच्या लोकांच्यासाठी एसटी बस फुकट केली. तेव्हापासून माझ्या माऊलीला दर महिन्याला नेमाने भेटता यायला लागलंय. आज या विठू माऊलीला मी भेटू शकतोय. जर हा पंढरपूरच्या मंदिरात उभा असलेला विठ्ठल हा आम्हा भाविकांचा विठ्ठल आहे, तर आज वर्षामध्ये बसलेले मुख्यमंत्री गोरगरिबांच्या विठ्ठलाची भूमिका पार पाडताय. आमचा आशीर्वाद त्यांना सांगा म्हणून दिलं. म्हणून मला तुम्हाला सांगायचंय की आपला लढा, आपला उठाव, आपली क्रांती ही सत्तेसाठी कधीच नव्हती. ती हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्यासाठी होती. आणि आपण सगळेजण हिस्ट्री इन मेकिंग, एक इतिहास घडताना आपण बघतोय, याचा मला सार्थ अभिमान वाटतोय. आज आपण सन्माननीय विजय बापू शिवतारे साहेबांच्याकडे जर बघितलं तर आज प्रचंड अभिमान वाटावा असं नेतृत्व की एका गाईच्या गोठ्यामध्ये आणि उपाशी आईच्या पोटामध्ये जन्माला आलेला माणूस हा महाराष्ट्र राज्याच्या मंत्री पदापर्यंत झेप घेऊ शकतो. ही किमया त्यांच्या कष्टाची आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची. शालेय शिक्षण घेऊन जेव्हा ते पुरंदरमध्ये परत येतात, आपण बघतोय की आई वरती अत्यंत प्रेम, मातृभक्त असणारे बापू आणि बापूंना त्यांच्या आईने शेवटच्या दिवसामध्ये बघा, एखादी आई, ती आई सुद्धा किती पुण्यवान असावी की एखाद्या आईला शेवटची इच्छा विचारली तर ती म्हणेल की बाळा अमुक एकदा दागिना घालायचा होता, तो करून देशील का? किंवा एखादी आई सांगेल की बाळा अमुक एक मिष्टान्न खायचं होतं, मिठाई खायची होती, ती राहिली, ती खायला आणून देशील का रे? दुसरी एखादी आई शेवटची इच्छा सांगेल की बाळा कुठल्या तरी तीर्थक्षेत्राचं, पंढरपूरचं किंवा काशीचं कुठलं तरी दर्शन राहिलं, ते मला करून देशील का रे? पण बघा बापूंची आई किती पुण्यवान होती. त्या आईनं, त्या माऊलीनं शेवटच्या दिवसामध्ये बापूंना आदेश दिला की बाळा आतापर्यंत आयुष्यभर माझी सेवा केलीस, इथून पुढे मी जरी नसले तरी ही जनता जनार्दन तुझी माऊली असेल आणि या माऊलीची सेवा करण्यासाठी तू बाहेर पड. आणि तेव्हापासून आईच्या शेवटच्या दिवसाच्या आदेशान्वये आदरणीय बापू हे राजकारणामध्ये सक्रिय झाले. बापू शिवसेनेमध्ये प्रवेश करताय, आमदार होत आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवराय 18 पगड जाती धर्म
पद्धतीनं सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेऊन संघर्ष करणारं हे नेतृत्व छत्रपती शिवरायांना आपला आदर्श मानतं. मंत्रिपदावरती काम करत असताना आदरणीय बापूंनी राज्यातली 27 धरणं पूर्ण केली. खरं तर आम्ही आतापर्यंत एखाद्या सिनेमाची सिल्वर जुबिली होते माहिती होतं, एखाद्या लग्नाची सिल्वर जुबिली होते माहिती होतं, एखाद्या माणसाचा 25वा वाढदिवस होतो, पण एखाद्याने धरण बांधण्याच्या बद्दल जर सिल्वर जुबिली केली असेल तर ते नेतृत्व आदरणीय विजयबापू शिवतारे साहेबांचा. पुरंदरचा 50 वर्षांचा बॅकलॉग हा बापूंनी आपल्या नेतृत्वाच्या माध्यमातून पुसून काढला, सर्वांगीण विकास केला. गुंजवणी धरण पूर्ण करण्यासाठी त्यांनी 2012ला उपोषण केलं आणि त्याच वेळेला आपण बघतोय की मला वाटतं कदाचित पुरंदरच्या मातीला मृत्यूला जिंकण्याचं वरदान असावं बापू. कारण याच मातीमध्ये जन्माला आलेले छत्रपती संभाजीराजे की ज्यांचे डोळे काढले तरी त्यांची नजर झुकली नाही, त्यांच्या शरीराचे तुकडे झाले तरी सुद्धा कधी औरंगजेबाच्या पुढे त्यांनी गुडघे टेकवले नाहीत. हा पुरंदरच्या मातीचा वारसा हा खूप मोठा आहे की 2019 साली आदरणीय बापूंची पूर्ण दोन्ही किडन्या निकाम्या झाल्या. किडनीमधून रक्त शुद्धीकरण होत नसल्यामुळे गाठी निर्माण झाल्या, ओपन हार्ट सर्जरी करावी लागली. 2023 पर्यंत आज सुद्धा मला वाटतं दिवसाआड बापूंना डायलिसिसला जावं लागतं. डायलिसिस ही अत्यंत वेदनादायी प्रक्रिया. अगदी डॉक्टरांना सुद्धा वाटलं होतं की हा माणूस वाचेल का नाही, परंतु या पुरंदरच्या मातीतल्या लोकांच्या आशीर्वादामुळं बापूंनी मृत्यूशी सुद्धा झुंज दिली आणि एक मृत्युंजय म्हणून ते परतले आणि डॉक्टरांना सुद्धा आश्चर्य वाटले. खरोखर मला बापूंच्यासाठी या ठिकाणी एक शेर आठवतो कि मत पूछो नाम उनका, मत पूछो नाम उनका कहाँ रहते हैं क्या करते हैं, मत पूछो नाम उनका कहाँ रहते हैं क्या करते हैं, तूफान के रहने वाले हैं मझदार से खेला करते हैं. जब जुल्मो आलम के शोलों से हर दिल की छलनी होती है, जब जुल्मो आलम के शोलों से हर दिल की छलनी होती है, जब मौत भी घबरा जाती है लेकिन बापू शान से खेला करते हैं. अशा पद्धतीचं हे नेतृत्व आपल्याला मिळणं ही पुरंदर आणि सासवडच्या विकासाची गरज आहे. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, 2019ला एक चूक झाली. कारण बघा की एक तत्वज्ञ खूप चांगल्या पद्धतीनं सांगतो की आदर आणि चादर चुकीच्या माणसाला दिला की आपण उघडे पडतो. 2019ला तेच झालं की पुरंदरच्या मतदारांनी आदर आणि मतदानाची चादर ही चुकीच्या माणसाला दिली आणि आज नेतृत्व वाचून तुम्ही उघडे पडलात. कायम लक्षात ठेवा की रिकाम्या भांड्यावरती झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठराखण ही कधीही उपयोगाची नसते. जे झालं तो इतिहास पुन्हा बदलायचा आहे. तर या पुरंदरच्या किल्ल्यावरती जेव्हा दिलेर खान तुटून पडलेला होता आणि हजारो दिलेर खानाचं सैन्य आणि दुसऱ्या बाजूला 700 मावळ्यांना घेऊन जेव्हा मुरारबाजी लढत होता, त्या वेळेला जेव्हा दिलेर खानानं शत्रूचं शौर्य पाहून तो म्हणतो की तू तर मर्द मराठा मावळा आहेस, ये बादशहाचा कौल घे, मी तुला बादशहाकडून सरदारकी देतो, सल्तनत देतो, तुझा सत्कार करायला लावतो. त्यावेळेला 700 मावळ्यांना घेऊन लढणाऱ्या मुरारबाजीनं ठामपणानं उत्तर दिलं होतं की अरे मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे, तुझ्या खिल्लतीवरती तुझ्या कौलावरती मी लाथ मारतो, मरण आलं तरी चालेल पण शरण जाणार नाही. आणि त्याच पद्धतीनं शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्यासाठी ते लढत राहिले. मला वाटतं की येणाऱ्या 2024च्या निवडणुकीत कदाचित तीच पुनरावृत्ती असेल. आपलं स्वराज्य आपल्याला पुन्हा आणायचंय. हा पुरंदर, ज्या पुरंदरच्या किल्ल्यावरती छत्रपती संभाजी राजांचा जन्म झाला, त्या पुरंदरवरती पुन्हा एकदा भगवा डौलानं फडकवायचा आहे. आणि लक्षात ठेवा की मराठीमध्ये म्हण आहे, म्हणतात की देवतारी त्याला कोण मारे. बरोबर आहे ना, देवतारी त्याला कोण मारे. पण आपल्या तालुक्याला जे नेतृत्व मिळालंय त्यांचं आडनावच आहे शिवतारे. शिव कैलास राणा शिवचंद्र मोळी, फणींद्रनाथा मुकुटी झळाळी, तुझवीन शंभो मज कोण तारी. छत्रपती शिवाजी महाराजांचं आराध्य दैवत भगवान शिवशंकर, शिव तारे. या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शिवशंभो, शिव तारे. तारे म्हणजे तारणारा. इथून पुढे मराठीला एक नवीन म्हण ऍड झाली तरी चालेल. आधी म्हणायचो की देव तारी त्याला कोण मारी,
पण आता या ठिकाणी अत्यंत जबाबदारीनं पुरंदरच्या लोकांना सांगू इच्छिते की शिवतारे त्याला कोण मारे. असे हे शिवतारे जोपर्यंत आपल्या सोबत आहेत तोपर्यंत आपल्या तालुक्याला कुठल्याही गोष्टीची उणीव भासणार नाही. आज जर आदरणीय बापू कोणत्याही मंत्रिपदावर नसताना, कुठल्याही पदावर नसताना सुद्धा जर सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून एवढा प्रचंड निधी जर ते आपल्याला देत असतील तर विचार करा, जेव्हा या योग्य नेतृत्वाच्या हातामध्ये पुन्हा एकदा सूत्र जातील त्यावेळेला आदरणीय बापूंनी जो पण केलाय की माझी किडनी खराब झाली तरी चालेल पण सासवडची सिडनी केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, त्यांना आशीर्वाद देणं हे तुमचं काम आहे. आणि त्यामुळे तुमच्या सर्वांच्या विश्वासावरती मला या ठिकाणी हा शब्द द्यायचा आहे की पुरंदरवरती भगवा फडकणार ही काळ्या दगडावरची भगवी रेष आहे. बरोबर आहे ना? तर चला घोषणा देऊया. बोला एकोट एकोट, एकोट एकोट, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. रामदास भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. विजय बापू आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आणि हीच घोषणा, हाच उत्साह 2024च्या निवडणुकांच्या मध्ये आपण खरा करून दाखवू एवढाच विश्वास आणि आशावाद या ठिकाणी व्यक्त करते. आणि माझ्यासारख्या या एका लहान शिवसैनिकाला आपण सर्वांनी इथं बोलवलं, मान सन्मान दिला, याबद्दल अंतःकरणापासून कृतज्ञता व्यक्त करते आणि इथंच थांबते. जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र.